नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वी यातील मराठीतील पहिल्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर पहा, घटक पहिला आहे आकलन। आकलनमधील पहिला घटक आहे तो उतारा व त्यावर आधारित प्रश्न। तर हे प्रश्न सोडवताना आपल्याला हातचे मार्क जाऊ नये यासाठी आपल्याला काही सूचना लक्षात ठेवायच्या आहेत। जर हे सूचना तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमचे मार्क हे कधीच जाणार नाहीत। 3 पैकी 3 मार्क तुम्हाला मिळणार, कारण इथे कमीत कमी तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात उतार्यावर आधारित। तर पहा, कोणती सूचना आहेत ते दिलेला उतारा पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा। तर आपल्याला सांगितलं जातं की उतारा काळजीपूर्वक वाचा, परंतु बरेच मुलं घाई करतात, उतारा नीट वाचत नाहीत आणि प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं सोडवतात। त्यानंतर उतारात आलेल्या घटना, संवाद, आशय या गोष्टी समजून घ्या म्हणलेलं आहे, म्हणून आपल्याला उताराचं वाचन व्यवस्थित करायचं आहे। कोणत्या घटना तिथं घडलेल्या आहेत, संवाद कशावर आहे त्याचं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। आणि उतारात आलेले वाक्प्रचार, म्हणी, जोडशब्द या गोष्टींकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण आपण हे सगळे पाठ केलेलं असतो। परीक्षेमध्ये आपल्याला मार्क जाऊ नये म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। प्रश्न नीट वाचायचे आणि अचूक उत्तरे शोधायचे आहेत, आणि उत्तराच्या मांडणीप्रमाणे असेच प्रश्न विचारले तिथे असे नाही, म्हणून आपल्याला उत्तराचं वाचन नीट करून आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत मुलांनो। आशयाप्रमाणे व्याकरणावरही प्रश्न विचारले जातात। तर पहा, व्याकरण आधारित देखील प्रश्न विचारले जातात, जसे की समानार्थी, विरोधार्थी, लिंग, वचन, शब्दसमूह यावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात। त्यानंतर उतारावर किमान 3 प्रश्न जातात, उतार्यावर कमीत कमी 3 प्रश्न इथे तुम्हाला विचारले जातात, म्हणून उतार्याचं वाचन मुलांना तुम्हाला नीट करायचं आहे। तर आता आपण सरावासाठी जो काही उतारे दिलेले आहेत ते पाहूयात। तर पहा, हत्ती गेला माणसाकडे, तो म्हणाला, तुम्ही जळणासाठी झाडे तोडली, नवी झाडे का नाही लावली? माणूस म्हणाला, आमच्या हातून चूक झाली, आमची चूक आता कळली, उगाच झाडे तोडली, नवी झाडे लावली नाहीत म्हणून ढग थांबत नाहीत, पाऊस मुळी पडत नाही, आता आम्ही असे करू की जंगल तोडणे बंद करू, सगळीकडे रोपे लावू, घाम गाळून काम करू, रोपांची चांगली निगा राखू, जंगल झाडांनी भरून काढू, झाडांमुळे गारवा नांदेल, गारव्यामुळे पाऊस पडेल, पावसामुळे डोह भरेल, डोहात खूप डुंबायला मिळेल, धरणामध्ये पाणी भरेल, पाण्यामुळे वीज मिळेल, विजेमुळे यंत्रे चालतील, उद्योगधंदे वाढतील, जिकडे तिकडे सुख नांदेल आणि आबादी आबाद होईल। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्हाला देखील उत्तराचं वाचन करायचं आहे, समजून घ्यायचं उत्तरा कशावर आधारित दिलेलं आहे। तर आता पाहूयात प्रश्न, माणसाच्या हातून कोणती चूक झाल्याची हत्तीने माणसाला सांगितले। तर पहा, पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जळणासाठी झाडे तोडली, ही चूक माणसाकडून झालेली असे हत्तीने सांगितले। तर पहा, उत्तर कुठे ते 2 नंबरच्या पर्यायामध्ये, माणसाने जळणासाठी झाडे तोडली ही चूक इथे झालेली आहे। त्यानंतर उतार्यातील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? झाडांमुळे गार निर्माण होऊन पाऊस पडेल, तर पहा हे तर बरोबर आहे। पावसामुळे धरणात पाणी भरून डुंबायला मिळेल, तर पहा पावसामुळे कुठे डोह भरले आणि डोहामध्ये डुंबायला मिळेल, हे विधान इथे चुकीचं आहे, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे। पाण्यामुळे वीज निर्मिती होईल, बरोबर आहे। विजेमुळे उद्योगधंदे वाढतील, हे देखील बरोबर आहे। खूप कष्ट करणे म्हणजे घाम गाळणे, हे आहे त्याचे